तुम्ही आमच्या रानातला फक्त इंद्रायणी खाऊन बघा, नाही ना परत मागितला तर नावचा अभय मारणे सांगणार नाही. हा. अहो मी एक कामच करतो की, आता घरी गेलो का नाही की तुमच्या घरी 2 पोती पाठवून देतो सुट्टी. हा. द्या द्या द्या. आणि तुमची बायको? बायको तिलाच तर शोधतोय कावापासून. का हो? आता आधीच आर्मीत आहे म्हणून कोण पोरगी दिना झालंय. आणि त्यात घरची हालत जरा टाईट आहे. मिळणार मिळणार. आता तुम्हाला नाही तर अजून कोणाला मिळणार? कधी काय होईल सांगता येत नाही ना. आपण रेडी असलं पाहिजे, गुडघ्याला पासिंग बांधून. राहुल शेठ, फौजी कायम रेडीच असते बघा. तुम्ही नुसतं गप्पा काय मारत बसलाय? नीट पोटभर जेवा बर का. मी तर म्हणते 2 घास जास्त जेवा. वहिनी इथं कोणीच लाजत नाहीये. आणि बरं का, तुमच्यासारखी सेम टू सेम जयरामची एक स्टोरी आहे. होय, मग सांग ती. ए जयराम, सांग की तुझी स्टोरी. लव्ह स्टोरी वय? नाही हो वहिनी, हे काय तर उठवतात. उगच काय, एक लेटर आहे, वाचून दाखवू का सगळ्यांसमोर? बोल बोल. ए गप केल्या का, सिक्रेट काय आहे का नाही? तुम्ही मला एकदम बिनधास्तपणे सगळं सांगू शकता. आता मला कळायला नको वे माझ्या भावजा कोण आहेत ते. वहिनी त्याचं काय आहे, मी सांगली साईडचा. तिथं म्हैसाळ नावाचं गाव आहे, कर्नाटकला लागून जाय. तिकडची एक मुलगी मला आवडते. आणि माहितीये का, ती कन्नड आणि ह्यो मराठी, आणि दोघांचं बी तरी जोरात चाललंय. मी सांगू का काय चाललंय? किंवा मराठीतनं काय बोलते ते तिला कळत नाही, आणि ती कन्नड मधनं काय बोलते ती याला कळत नाही. नुसत्यात आपलं त्या जिलेब्या 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 तवा पाकात बुडवून. आज बाबा, आज लय दिवसांनी सगळ्यांना असं बघितलं. हा ना, नाहीतर रोजचं आहेच आपलं. तू लय लकी आहेस, तुला शीतल वहिनीसारखी बायको मिळाली. वहिनींना आयुष्यात कायम सुखात ठेव. बोला. नमस्कार प्रेसिडेंट, काय चाललंय? स्वयंपाक. अरे वा, काय बरं मेनू आज? इथपर्यंत वाजायला लागलाय. भैया मुद्द्याचं बोला. प्रेसिडेंट भैया, आम्हाला आजपासून भैया नका म्हणू. का हो? नुसतं हर्ष म्हणा, चालेल आम्हाला. त्यानं काय फरक पडणार आहे? ओ प्रेसिडेंट, अहो काय झालं? व्हॉट हॅपन? काय होतंय तवा? कामाला चुकलंय नुसतं. सकाळी घरात बसून शेणगोट केलाय आणि आता हे स्वयंपाक. शितली गेली ना तिकडं मजा मारायला, म्हणून पडली तिथली सगळी कामं आता माझ्या बोकांडी. खरं का काय? नाहीतर काय, काम करून करून कंबरड गेले नुसतं माझं. अहो मग आराम करायचा ना, कशाला एवढी मरमर करताय? नाहीतर काय, तुम्ही करता का इकडे येऊन? मम्मी तर बसूनच देईना मला. हा, खरं का काय? म्हणजे आम्ही डिस्टर्ब केलं म्हणा तुम्हाला? नाही, तसं काय नाही. नक्की ना? हा, नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे जोरात चालू आहे तुमचा. कसली आलीत काम, कळानच झालंय मम्मी अशी का वागतीये. बरं, मम्मी काय घरात बोलल्या का? म्हणजे काय चर्चा वगैरे? चर्चा?
कसली चर्चा? ते हे नाही काय नाही आपलं हे असं सहजच. नाही नाही, कसली चर्चा तेव्हा? काय झालंय का? नथिंग नथिंग, डोंट टेक इट लोड. हे आम्ही आपलं सहजच म्हणतोय. पण चर्चा होण्यासारखं काय झालंय? अहो काय नाही, म्हटलं विचारावं. मामा मामी तुम्हाला काय बोलल्या का? नाही, पण काय बोलणार आहेत तेच तर विचारते मी तुम्हाला. अहो काय नाही, आता शीतल हित नाही ना, मग काय बोलले का असं. नाही नाही, काय बोलतात तेव्हा? कामाला झुपली नसतील काय? असू दे कीप गोईंग. आणि काय लागलं तर आम्हाला सांगा, 4 माणसं पाठवतो कामाला. काय नको. बर, ऍज यू से. ठेवू का? ठेवताय? नक्की काय महत्वाचं नव्हतं ना? अहो काय महत्वाचं नाही, तुम्ही बिझी आहे म्हणून बोललो. ठेवू का? नाही नाही, तसं काय नाही, बोला की. अगं ए झालं का? बोलते नंतर. हा ठीक आहे. काय ग, काम केलीस का नुसतीच फोनवर बोलत बसलीस? झालंय बाई सगळं, बघ तूच. झालंय ना सगळं, मग घे की बाहेर. आता ते बी मीच करायचं का? आता एवढं सगळं केलंयस, मग वाढायला नुसतं काय जातंय? बाई घेते, जा तू पुढं. टॅलेंट ही मामी काही घरी बोललीच नाही की? बोलली नाही म्हणजे? अरे म्हणजे पुढं काय घडतं हे कळायला मार्गच नाही. म्हणजे मामाकडनं काय घडत नव्हतं म्हणून आपण मामीला पुढं केलं, तर मामी बी काय ऍक्शन घ्याय नाही, ती घरी काहीच बोलत नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे टॅलेंट. भैया टेन्शन नॉट, तुम्ही फक्त पेशन्स ठेवा, काय ना काहीतरी नक्की होणार भैया. लेट सी. जवळ आमच्या मनासारखं होत नाही तवर आम्हाला आणबी गोड लागायचं नाही बघा. लईच भूक लागली होती वाटतं सगळ्यांना. जेवण तर फार संपत आलंय. आता कोणी काय अजून मागू नये म्हणजे झालं, नाहीतर आहेच पचका.